भीती. जगात प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती वाटत असतेच. मात्र सुहासच्या मते तो कशालाही भीत नव्हता. आजही तो याच विषयावर आपला मित्र मनोजशी बोलत होता. म्हणजे तू अगदी कशालाही भीत नाहीस? मनोज: म्हणजे अगदीच कशालाच नाही असं नाही, पण अशी कोणती गोष्ट आहे ज्याला मी घाबरतो हे मलाही माहीत नाही. हसत हसत सुहास म्हणाला. भूत प्रेत यांना? शॅ, काहीही. असलं सगळं काही नसतं. अरे तसं काही नाहीये, मी ते नाही म्हणत. पण तू तसले चित्रपट खूप बघितलेत. अगदी भयानक असे म्हणजे ते इतरांना भयानक वाटले, मला नाही. त्यातलं किळसवाणं दृश्य पाहून अनेकांना गरगरतं, चक्कर आल्यासारखं वाटतं. मात्र मला तसं काहीही झालं नाही. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेला एक हॉरर चित्रपट त्याने मनोजला दाखवायला सुरुवात केली. अगदी सुरुवातच इतकी भयानक होती की मनोज ओरडला, बंद कर, बंद कर ते. हे बघून सुहासला हसूच आलं. अरे इतका भित्र आहेस तू? हो, म्हणजे असं विचित्र पहिल्यांदाच बघतोय मी. किती किळसवाणं आहे हे सगळं. क्षणभर तरी शांतता होती. पुढे मनोज म्हणाला, अरे आपल्या शहराच्या बाहेर असलेला डॉक्टर गिरीश यांच्या बंगल्याविषयी ऐकलंयस का तू? हो, ऐकलंय ना. म्हणे काहीतरी विचित्र आहे तिथे. बाकी काही माहीत नाही. ते प्रसिद्ध होते. नेहमी आपल्या मोठ्या बंगल्यात एकांतात राहत होते. ते नेहमीच आपल्या विश्वात मग्न असायचे. मग? अरे नंतर त्यांचं वागणं बदललं. चिडचिड आणि नेहमीच चिडचिड करायचे. आपल्या मित्रांशी खटके उडू लागले आणि एके दिवशी त्यांनी आत्महत्या केली. असं? त्यानंतर एक व्यक्ती तिथे गेला. का गेला माहीत नाही, पण तो जिवंत परतला नाही. त्याचा मृतदेह सापडला त्या घरात आणि त्याने सुद्धा आत्महत्या केली होती. नंतर पण एक जण गेला होता. त्याचा तर हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. बहुतेक त्याने काहीतरी भयानक पाहिले असावे. सो स्ट्रेंज. अरे नंतर मात्र तो बंगला झपाटलाय अशा वार्ता पसरल्या. अरे लोक तिथे अजूनही जायला घाबरतात. तुझ्यात आहे का हिंमत? जाशील तू तिथे? सुहास विचारात पडला आणि त्याने ते आव्हान स्वीकारले. नुकताच अंधार पडला होता. प्रकाशाची जागा काळ्या कुट्ट अंधाराने घेतली. सुहासची गाडी त्या बंगल्याकडे जात होती. या रस्त्याने तो अनेकदा गेलेला, मात्र त्याने तो बंगला नीट बघितला नव्हता. ओझरता बघितला होता. एकदा त्याचा कोणी मित्र त्याच्यासोबत होता. त्याने तो बंगला दाखवून म्हणाला होता, हाच तो डॉक्टर गिरीश यांचा बंगला. पण तेव्हा त्याने जास्त लक्ष दिलं नव्हतं. याविषयीच्या कथा त्याने याआधी बऱ्याच वेळा ऐकलेल्या. मात्र रात्रीच्या वेळी काळ्या कुट्ट अंधारात जायची कल्पना त्याला सुचली कुठे होती. मनोजशी बोलल्यावर मात्र मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेली ही इच्छा उफाळून वर आली. आपल्याच विचारात हरवलेला सुहास त्या बंगल्याजवळ येताच भानावर आला व आपली बाईक त्यानं थांबवली. बाईकवरून उतरून त्याने तो बंगला नीट न्याहाळण्यास सुरुवात केली. बंगल्याच्या आजूबाजूला गवत वाढलं होतं. अंधारामुळे मात्र आधीच भयानक असलेला, म्हणजे लोकांनी त्याला तसं रूप बहाल केलं होतं, तो आणखीन गूढ वाटू लागला. काय माहीत, कदाचित दरवाजा उघडून आत त्या बंगल्यात प्रवेश करताच अंधारात दडून बसलेली काळी कुट्टकृती झडप तर घालणार नाही ना? किंवा त्या अंधारात जे काही असेल ते खिडकीतून माझ्याकडे बघत असेल तर? सुहासच्या मनात भयानक विचार येऊ लागले होते. आपल्या बॅगेत असलेली टॉर्च त्याने हातात घेतली. तिच्या प्रकाशात तो चालू लागला. तिथे काहीतरी भयानक असेल असे नाहीच, कदाचित लोकांनी त्याला भयानक रूप दिलं असेल. त्याने स्वतःची समजूत काढली. त्याच्या पावलांखाली असलेले गवत दाबले जात होते. खरं तर बंगल्याच्या बाहेर असलेल्या गवतात देखील काहीतरी असण्याची शक्यता होतीच की. त्या उंच गवताच्या आडून नक्कीच एखादा प्राणी त्याला बघत असेल. पण सध्या तरी त्याला फक्त घराचा दरवाजा दिसत होता. तो दरवाजाजवळ पोहोचला. दरवाजाला कुलूप वगैरे काहीच नव्हतं. कदाचित असेलही. ते तोडून ज्याने हात प्रवेश केला असेल व तो खरोखर शिकार झाला असेल
तर मग नंतर मात्र त्याला त्या दरवाजाला कुलुपाची गरज नक्कीच भासली नसेल. त्याने दरवाजा उघडला. अर्थात आत अंधार होता. टॉर्चचा प्रकाश त्याला फक्त थोडासा भाग, त्या मोठ्या बंगल्याचा लहानसा भाग दाखवण्याकरता पुरेसा होता. तो पुढे चालू लागला. घरात जास्त काही सामान नव्हतं. त्यानं भिंतीवर टांगलेली चित्र पाहिली. प्रत्येक भिंतीवर चित्र होती, निरर्थक चित्र. कदाचित स्वतः डॉक्टर गिरीश यांनी काढली असावीत. त्याने आपल्या हातात असलेली टॉर्च एका चित्रावर चमकवली. विचित्र चित्र होतं ते, अगदीच विचित्र. तो एक पंजा होता. त्याच्या बोटांना रक्त लागलं होतं. दुसरं चित्र पाहिलं. तो एक चेहरा होता. लाल डोळे, तोंडाला लागलेलं रक्त आणि भयानक जबडा. नाही, तो मनुष्य नक्कीच नव्हता. एखाद्या जनावराचे? नाही. सैतानाचे? छेछे, अशक्य. सुहासने मनातले विचार झटकले व पुन्हा एकदा टॉर्चच्या प्रकाशात तो ते घर निहाळू लागला. एक जुनाट कपाट होतं तिथे. त्यानं आपला मोबाईल बाहेर काढला व घराचा व्हिडिओ काढला. पुरावा की तो त्या घरात गेला होता. कॅमेऱ्याच्या फ्लॅशलाईटमुळे काही वेळ तरी तो काळाकुट्ट अंधार बाजूला हटला. त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करणं बंद केलं व व्हिडिओ सेव्ह केला. पुन्हा त्या कपाटाकडे वळला आणि सावधपणे ते उघडलं. आत पुस्तके होती. सगळी मानवी मन, माणसाची विचार करण्याची क्षमता, इतर प्राण्यांपेक्षा मानव कसा वेगळा आहे, मानवी मेंदूचे विविध भाग, त्यांचे कार्य आणि बरेच काही. डॉक्टर गिरीश नक्कीच काहीतरी संशोधन करत असावेत. अचानक एका खोलीतून काहीतरी आवाज आला. तो गरकन मागे वळाला. त्या खोलीत कोणीतरी होतं. पूर्ण घरात इतका अंधार होता की या भयानक अंधारात एखादा, त्याच्याशिवाय दुसरा कोणी मनुष्य असणं अशक्य होतं. मग त्या खोलीत कोण होतं? तो सावधपणे त्या खोलीकडे जाऊ लागला. पण तो थांबला. सर्वात आधी आपल्या बॅगेतून त्याने सुरा बाहेर काढला. कोण आहे? तो ओरडला. बंगल्यात त्याचाच आवाज घुमला. उत्तर मात्र काही मिळाले नाही. तो भराभर पावलं टाकीत त्या खोलीत आला. त्या खोलीच्या सर्व भागात टॉर्च चमकवली. तिथेही तीच चित्र होती. कुठे हाताचा पंजा, भयानक चेहरा, वेगवेगळ्या रंगाच्या रेषा, अगदीच निरर्थक चित्रे. त्याच क्षणी त्याच्या खांद्याला स्पर्श झाला. विचित्र स्पर्श. तो हाताचा स्पर्श नव्हता. नाही, तो पंजा होता. एखाद्या राक्षसाचा पंजा किंवा भयानक जनावराचा. नाही, सैतानाचाच. तो ओरडत मागे वळाला, पण मागे काहीही नव्हतं. त्याने आपला सुरा घट्ट पकडला होता. कोण आहे? तो पुन्हा ओरडला. मात्र उत्तर मिळाले नाही. आता इथे थांबणे चुकीचे आहे हे त्याच्या लक्षात आले होते. तो तिकडे वळाला. जवळपास धावत तो बंगल्याच्या दाराच्या दिशेने धावला खरा, पण त्या बंगल्याचा तो दरवाजा तिथे नव्हताच. त्याच्या जागी फक्त एक भिंत होती. जीवनात प्रथमच त्याने भीती अनुभवली होती. भीती मृत्यूची. सुहासच्या शरीराचा थरकाप होत होता. तो धड उभा सुद्धा राहू शकत नव्हता. पण त्याने स्वतःला सावरले. तो धावू लागला. जिन्यांच्या पायऱ्या चढत वेगाने धावत धावत तो वर असलेल्या एका खोलीत आला व त्याने खोलीचा दरवाजा बंद केला, कडी घातली व दाराला पाठ टेकून बसला. श्वासाचा वेग वाढला होता. सर्वात भयानक म्हणजे या धावपळीत त्याच्या हातातून टॉर्च व सुरा दोन्ही वस्तू निसटल्या होत्या. या भयान अंधारात तेवढाच तर आधार होता त्याच्यासाठी. आणि तो चाकू? अज्ञात व्यक्तीपासून त्याचा बचाव करू शकत नसला तरी निदान शक्य असेल तर तो त्याचा मुकाबला तरी करू शकला असता. त्याचे कान अगदी बारीक आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होते. थरथरत्या हाताने त्याने आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढला. पण नेटवर्क नव्हतं.
दाराच्या बाहेर पुन्हा काहीतरी आवाज झाला. जणू कोणीतरी तो दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न करत असावा. बाहेर कोण आहे हे विचारण्याची हिंमत नव्हती. पण सध्या तो ज्या खोलीत होता तिथे त्याची नजर एका कोपऱ्यात गेली. कोणीतरी पाठमोरा त्या खोलीत उभा होता. कदाचित तो खिडकीच्या बाहेर बघत असावा. कोण आहात तुम्ही? त्याने गरकन मान सुहासकडे वळवली आणि हसू लागला. त्या हास्यात एक क्रूरपणा होता. पुढच्याच क्षणी तो त्याच्यावर झडप घालून त्याला ठार मारेल असं त्याला वाटलं. त्याने आपले डोळे घट्ट मिटले. पण पुढच्याच क्षणी तिथं काहीही नव्हतं. तो उठून उभा राहिला. त्याने हिम्मत करून दरवाजा उघडला. बाहेर अंधार होता. तो बाहेर पडला. एका पायरीवर पडलेले टॉर्च व चाकू दोन्ही वस्तू उचलून तो सर्व घरात बघू लागला. आणि त्याच वेळी तो मगाशी ज्या खोलीत होता त्याच खोलीतून किंचाळण्याचा आवाज आला. तो तिकडे धावला. खोलीत एक विचित्र जनावर होतं. मजबूत पंजे, भयानक जबडा व तो प्राणी आपल्या नखांनी कोणाला तरी फाडून फाडून त्याचं मांस खात होता. पण मगाशी तर खोलीत कोणीच नव्हतं. त्या प्राण्याने आपली मान त्याच्याकडे वळवली. तो उभा राहिला. धिप्पाड मजबूत शरीर, तोच चेहरा जो त्या चित्रात होता. तो प्राणी काही हालचाल करणार तोच त्याने पटकन घाई करून त्या खोलीचा दरवाजा ओढून घेतला व बाहेरून कडी घातली. त्याने पुन्हा बाहेर जाण्याच्या दरवाजाकडे प्रकाश टाकला. मात्र तिथे दरवाजा नव्हताच. शिकाऱ्याने टाकलेल्या सापळ्यात अडकलेल्या प्राण्यासारखी त्याची अवस्था झाली होती. बस कोणत्याही क्षणी त्याची शिकार होणार होती. तो त्या शिकाऱ्याचा भक्ष्य बनणार होता. या बंगल्याचा कोणताही कोपरा सुरक्षित असणं अशक्य होतं. तो चालू लागला अगदी सावधपणे. तो आता दुसऱ्या एका खोलीच्या दरवाजाजवळ उभा होता. त्याने या खोलीत टॉर्चचा प्रकाश टाकला. तिथेही तीच चित्र होती. तो त्या खोलीकडे जाऊ लागला. त्याने जमिनीवर टॉर्चचा प्रकाश टाकला आणि तिथं एक मृतदेह पडला होता. त्याच्या शरीराचं मांस तोडून तोडून काढल्यासारखं दिसत होतं. पण पुढे जे घडलं ते अनपेक्षित होतं. त्या मृतदेहाची हालचाल जाणवू लागली. तो उठून उभा राहिला. सुहास बघतच होता. त्याने आपली मान त्याच्याकडे वळवली. त्याच्या तोंडातून काळी लाळ गळत होती. डोळे तर आधीच फुटलेले होते. मगाशी दिसलेल्या प्राण्याने त्याची ही अवस्था केली असावी. पण तो आता पुन्हा जिवंत कसा? आपल्या घोगऱ्या व भयानक आवाजात ते प्रेत म्हणालं, मरशील तू, ऐक, मरशील. त्यापेक्षा माझ्या हातून मर. मी तुला एका झटक्यात मारेन. पण तो तुला हाल हाल करून मारेल. हाल हाल करून. ये माझ्या जवळ ये. ते जवळ जवळ येत होतं. सुहासने सर्व शक्तीनिशी आपल्या हातातील चाकू त्याच्या दिशेनं फेकला. मात्र तो त्याच्या शरीरातून आरपार होत निघून गेला. त्याचबरोबर ते प्रेत अदृश्य झालं. सुहास लगेचच त्या खोलीत शिरला व घाई करून त्याने आपला चाकू मिळवला. तिथं असलेल्या टेबलवर एक डायरी होती. थरथरत्या हाताने त्याने ती उघडली. मला खोलीत ते दिसतंय. माझा मृत्यू जवळ आलाय. ते एक प्रेत आहे. तेच ज्याचे मी चित्र काढायचो. त्याची अनेक चित्र मी काढलीत. पण ते या जगात आलेत. तो प्राणी, राक्षस, तोही आला इथे. तो मला सांगतो, माझी चित्र काढ, सगळ्या घरात लाव. मी ऐकतो. पण बस झालं. मी त्याच्या हातून मरणार नाही. त्याची कामं मी आता करणार नाही. बाकी डायरी कोरी होती. डॉक्टर गिरीश यांनीच लिहिले असेल हे नक्की. तिथे अजूनही काही कागद होते. त्यावर मानवी मन, भीती या संदर्भात काहीतरी लिहिलं होतं. माणसाच्या मनात भीती असतेच. भीतीमुळेच तर या जगात मनुष्य जात टिकली. तो देखील उत्क्रांतीचा टप्पा होता. जे घाबरले तेच टिकले. मनुष्याच्या मनात भीतीचं एक चित्र असतं. तो वाचतच होता की त्याच क्षणी एक थंडगार स्पर्श त्याला जाणवला. त्याने मागे वळून पाहिलं. ते प्रेत उभं होतं.
त्याच्या तोंडातून तोच घाणेरडा काळा पदार्थ गळत होता. सुहासच्या हातातील कागद गळून पडला. सुहासने सर्व शक्तीनिशी चाकू त्या प्रेताच्या छातीत खुपसला आणि त्याचबरोबर ते प्रेत पुन्हा अदृश्य झाले. भीतीमुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो पुन्हा कागद उचलण्यासाठी मागे वळाला तर आता त्या कागदावर तो काळा पदार्थ लागलेला होता. सर्व कागद काळ्या रंगाच्या द्रव पदार्थात बदलले होते. तो काळा पदार्थ आकार घेऊ लागला आणि बघता बघता सर्व आकृतीत बदललं. ती सर्व प्रेत होती. ये आमच्या जवळ ये, तो तुला खूप वाईट मृत्यू देईल. ये ये. सुहासला त्यांच्या हातून मरायचं नव्हतं. त्याने आपल्या हातातील चाकू आपल्या मानेजवळ घट्ट पकडला, पण तो स्वतःला मारू शकला नाही. त्याने आपले डोळे घट्ट मिटले. तो विचार करू लागला, नाही, हे सगळं खोटं आहे, खोटं आहे. भास आहेत सर्व. त्याने डोळे उघडले. समोर असलेलं सगळं काही गायब झालं होतं. त्याने स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न केला. मनात असलेले विचारांचे वादळ हळूहळू कमी होऊ लागले. त्याने पुन्हा डोळे उघडले. तो बऱ्यापैकी स्थिर झाला होता. आता मात्र त्याने घाई केली. तो पुन्हा पायऱ्या उतरून खाली आला. घराच्या एका खोलीतून तोच गुरगुरण्याचा आवाज आला, पण यावेळी बाहेर जाण्याचा रस्ता दिसत होता. तो पळत पळत दरवाजाजवळ गेला. त्याने दरवाजा उघडला व मागे न बघता वेगाने पळू लागला. त्या भयानक सापळ्यातून तो जिवंत सुटला होता. तर गेला होतास तू त्या बंगल्यात? मनोज. सुहासने होकारार्थी मान हलवली आणि त्या बंगल्यातला व्हिडिओ दाखवला. वाव, म्हणजे पुरावा सुद्धा. पण तिथे भूत वगैरे काही? सुहासने त्याला थांबवले. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं त्याला सांगितलं. मनोज गंभीर झाला होता. पण तू वाचला तरी कसा? मनोज, त्या बंगल्यात एक नकारात्मक शक्ती आहे. माहीत नाही कोणती, पण आहे. मला सांग, डॉक्टर गिरीश मानवी मेंदूचे अभ्यासक होते ना? हो. खरं तर हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यांनी काढलेली चित्र निरर्थक नाहीयेत. कदाचित तेच कारण आहे आजवर जे लोक त्या बंगल्यात गेलेत ते एकतर हार्ट अटॅकने किंवा त्यांनी स्वतःचा जीव घेतल्यामुळे वारलेत. तिथे असलेली नकारात्मक शक्ती हेच तर करते. ती सर्वात आधी आपल्या मनातील भीती वाढवते. आपल्याला असं दृश्य दाखवते की आपली सहनशक्ती, आपली हिंमत पूर्णपणे नाहीशी होईल. ती आपल्यालाच आपला शत्रू बनवते व शेवटी थकून तो व्यक्ती आपला जीव घेतो. कदाचित स्वतः डॉक्टर गिरीश आदी याची शिकार बनले असावेत. त्यांनी काढलेली चित्र आपल्या मेंदूवर तोच निगेटिव्ह प्रभाव पाडतात. मीही सापडलो होतो माझ्या नकारात्मक विचारात, त्या सापळ्यात. पण मी स्वतःला स्थिर केलं आणि सर्व व्यवस्थित झालं. मी सुटलो. तो दरवाजा गायब नव्हता झाला. सर्व वस्तू जागेवर होत्या. फक्त त्या नकारात्मक शक्तीने माझ्या मनावर पूर्णपणे ताबा मिळवला होता. म्हणून मी तिच्या वशमध्ये गेलो होतो. ती जे दाखवत होती तेच मी बघत होतो. असो, मी एक ठरवले. यानंतर मी असलं धाडस कधीही करणार नाहीये. मनोजला त्याचं बोलणं पटलं. सर्वात मोठा शत्रू हे आपल्याच मनातले नकारात्मक विचार असतात. भयानक परिस्थितीत आपण स्थिर राहिलो की आपण संकटांचा सामना नक्कीच करू शकतो.